नमस्कार, मी अतुल महादेवराव देवडे, मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय धोंडगाव. माझी शाळा सरस्वती ग्रामीण शिक्षण संस्था बोडखा या संस्थेअंतर्गत येत असून तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथे आहे. माझ्या संस्थेअंतर्गत सरस्वती विद्यालय धोंडगावच्या परिसरामध्ये 1 हेक्टर 45 आर एवढी जमीन उपलब्ध आहे. यापैकी जवळपास 2 एकर जमीन सत्र 2024-25च्या पूर्वी पडीत स्वरूपाची राहायची. त्यामुळे या जमिनीचा उपयोग कसा करता येईल याचा बराच विचार केल्यानंतर माझ्या मनात अशी संकल्पना आली की या जमिनीचा उपयोगही झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनही विकसित झाला पाहिजे. त्यामुळे मी या जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी करायचं ठरवलं. ते शेती ही सेंद्रिय स्वरूपाची असली पाहिजे व भविष्यात विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या जमिनीतला एक भाग घेऊन तिथे सुंदर अशी परसबाग तयार करायची व जिथे सर्व प्रकारचा पोषक भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने उगवला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे ही सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं खत म्हणजे गांडूळ खत आणि त्यासाठी एक गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुद्धा आपण सुरू करायचा असं मनामध्ये घेतलं. याबाबत मी सर्व शिक्षकांना एकत्र करून एक सभा घेतली व त्या सभेमध्ये माझ्या मनातील संकल्पना बोलून दाखवल्या. या संकल्पनेला मॅनेजमेंट आणि शिक्षकांनी दुजोरा दिला व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करायचे ठरवले. नागपूर विद्यापीठामध्ये NSQF अनुरूप बरेच अभ्यासक्रम चालवले जातात. मी त्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की शेतीसुद्धा NSQF अनुरूप एक अभ्यासक्रम आहे. मात्र त्याकरिता आपल्या शालेय अभ्यासक्रमातील काही विषय सोडावे लागतात. मात्र मी तसं न करता या शेतीला पर्यायी अभ्यासक्रम म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. त्यासाठी मी जे कापसाची शेती करण्याचं ठरवलं होतं ते तुम्हाला प्रत्यक्षात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा उपक्रम मी सत्र 24-25 पासून सुरू केला आहे. मागील वर्षी सुद्धा अशाच प्रकारची कापसाची शेती या ठिकाणी मी केली होती. त्याच्यामुळे मला प्रत्यक्षात 75,000 पेक्षा जास्त उत्पन्न मिळालं. त्यामध्ये 50,000 हा निव्वळ नफा होता. त्याचा लाभ घेऊन मी त्यातील 34,500 रुपये कमलनयन बजाज फाउंडेशन वर्धा याला दिले आणि त्यांच्या माध्यमातून वर्ग 10वी करता डिजिटल बोर्ड मिळवून घेतला, ज्याचा फायदा वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यामध्ये झाला आणि त्यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता बऱ्याच प्रमाणात सुधारल्या गेली. त्याचा परिणामच म्हणून की मागल्या वर्षी आमच्या शाळेचा निकाल हा 100% लागला. सत्र 24-25 मध्ये आम्ही जो गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला होता त्यामधून जवळपास आम्हाला 100 किलो गांडूळ खत तयार झालं होतं. त्यापैकी बरंच खत 25-26 करता आम्ही शेतीमध्ये टाकलेलं आहे आणि ह्या प्रकारे त्या खताची निर्मिती झालेली आहे. ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गांडूळ खत निर्मिती कशी करायची ही माहिती मिळाली व आता जी 25-26 मध्ये आमची शेती आहे हे पूर्णपणे सेंद्रिय प्रकारे गांडूळ खतावर आधारित शेती तयार झालेली आहे. त्यामध्ये आता हा परसबागेचा जो प्रकल्प आहे तो सुद्धा गांडूळ खतावर आधारित पूर्णपणे असून त्यामध्ये पूर्णपणे पोषक असा आहार विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सत्र 24-25 व 25-26 मध्ये जो परसबागेचा उपक्रम आम्ही राबवला यामध्ये भाजीपाल्यामध्ये पालक, मेथी, सांबार, त्याचसोबत टमाटर, वांगे आणि इतर सर्व वाण ज्यामध्ये लसण आहे, अद्रक आहे, हळद आहे, ॲलोवेरा आहे, सर्व प्रकारच्या वनस्पती, भाजीपाला व शरीराला पोषक असलेल्या सगळे घटक आम्ही शाळेमध्ये करतो. त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहे की ही पालक आहे, त्यानंतर आपण गांजरसुद्धा या ठिकाणी लावलेला आहे. त्यासोबत मिरची, टमाटर हे सगळे वाण, भेंडी हे सगळे वाण आम्ही या परसबागेमधून उगवतो आणि या परसबागेतील जो भाजीपाला आहे त्याचा वापर आमच्या शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषक असा भाजीपाला या ठिकाणी प्राप्त होत आहे व त्याचसोबत या परसबागेच्या माध्यमातून आपल्याला घरच्या घरी स्वयंपाकाला लागणारा भाजीपाला हा उगवता येऊ शकतो ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये दृढ झाली. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी आता आपल्या घरीसुद्धा छोट्या प्रमाणामध्ये भाजीपाला उगवून आपल्या घरी लागणाऱ्या भाजीपाल्याची उगवण करतात. माझ्या या उपक्रमामधून शाळेला आर्थिक लाभ मिळाला, विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्य निर्मिती झाली, शाळेतील विद्यार्थ्यांना भिंतीबाहेर शिक्षण घेता आलं, आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त झालं. सोबतच शालेय आहार योजनेमध्ये पोषक आहार विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ लागला. त्याचसोबत
विद्यार्थ्यांना व्यावसायिक, शैक्षणिक व इतर सर्व गोष्टीसाठी ज्ञान मिळालं. सोबतच शाळेला अनेक शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी अर्थव्यवस्था निर्माण झाली. क्रमामुळे माझ्या शाळेला बऱ्याच प्रमाणात आर्थिक स्रोत निर्माण होऊन हातभार लागला. त्याचसोबत शाळेला एक नवीन दिशा प्राप्त झाली. धन्यवाद. पूर्ण नाव पूजा संदीप तामगाडगे आहे. माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यालय धोंडगाव. मी आता 9वीची विद्यार्थिनी. शाळेत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे मला नवीन कौशल्य मिळाले, शिक्षणाची संधी मिळाली. या अभ्यासक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा मी माझ्या रोजच्या कामात उपयोग करते. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. आमच्या शाळेत गांडूळ खत निर्मिती, परसबाग निर्मिती तसेच शेतीविषयक व शिवणकाम हे व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले जातात. नमस्कार, माझे पूर्ण नाव मोहिनी राजू भोसकर. मी आता 9वीची विद्यार्थिनी. शाळेत मिळालेल्या व्यावसायिक शिक्षणामुळे मला विविध गोष्टींची उपयुक्त माहिती मिळाली. या अभ्यासक्रमाने माझ्या दैनंदिन आयुष्यात शिस्त, नियोजन आणि कार्यकुशलता निर्माण करण्यास मदत केली आहे. उपक्रमातून मिळालेल्या लाभाने आम्हाला विविध शैक्षणिक साहित्य खरेदी करता आले. नमस्कार, माझे पूर्ण नाव श्रावणी गजानन मसराम. मी आता 9वीची विद्यार्थिनी. व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे माझ्या जीवनात नवे मार्ग खुले झाले आहेत. शिकलेल्या कौशल्य मी रोजच्या व्यवहारात वापरते. त्यामुळे माझी आत्मनिर्भरता आणि समस्या सोडण्याची क्षमता वाढली आहे. या व्यावसायिक अभ्यासक्रमापैकी मला सेंद्रिय शेती व परसबाग निर्मिती हे अभ्यासक्रम विशेष आवडतात.